हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनेल सोनम अँड सितारे. तर मागच्या एपिसोडच्या पार्ट 1मध्ये तुम्ही स्वानंद महिला भजन मंडळीचं सुंदर भजन तर ऐकलंच असेल. आता पार्ट 2मध्ये जाणून घेऊया या प्रत्येक महिलेमागची एक सुंदर जर्नी, एक प्रेरणादायी स्टोरी आणि त्यांच्यासोबत खेळूया काही मजेदार खेळ. चला तर मग पाहूया हा धमाल पार्ट 2 एपिसोड. तर काकी तुमचं नाव सांगा. माझं स्मिता पांचाळ. कुठून आलात तुम्ही? मी इथेच राहते श्रीजी विलामध्ये. अच्छा, म्हणजे जवळच श्रीजी आहे. विलामध्ये. आणि किती वर्षापासून तुम्ही हे भजन मंदिर चालू झाल्यापासून मी आहे. म्हणजे 10 वर्षापासून. मग तुम्हाला कशी आवड निर्माण झाली? का वाटलं की असं भजनच बोलावं? पहिल्यापासून आमच्या माहेरी असल्यापासून आम्हाला गाण्याची आवड आहे. आहे. आमच्या घरी पण भजन मंडळाचं सगळं साहित्य वगैरे आम्ही भजन बोलायचं. अच्छा, म्हणजे घरी पण करतात कोणी? हो. भाऊ म्हणजे अच्छा अच्छा. सगळं आमच्या घरात पण सगळे साहित्य आहे. अरे वा वा वा. त्यामुळे आवडच होती मला. हा, पण कसं आता हा ग्रुप भेटल्यामुळे एक सपोर्ट झाला, संगत झाली, मजा येते. बरोबर. पण आवडतो. हो, नाही नाही नाही, बरोबर, खरंच खरंच. त्या निमित्ताने सगळ्यांची भेट होते, थोड्या गमती जमती आणि कसं मजा वाटते जरा, असं फ्री असतं. नाही कसलं काय नाही. आनंद वाटतो. आमचा ग्रुप एवढा चांगला आहे, समजून घेतो सगळ्यांना. हा आमचे मेन आहेत ना, हा. खूप अगदीच आम्हाला नाही नाही नाही, खूप छान. तेच मेन जो असतो तो सांभाळणारा असेल तर ग्रुप 10 काय 100,000 जणींचा पण होऊन जातो. नाही, खूप छान. त्याने आम्हाला खूप पुढे आणलं असं गाण्याचं. म्हणजे जे आमचं राहिलेलं म्हणजे मनातलं मनात ते आमचं बाहेर आलं. नाही नाही, बरोबर आहे. असं असतं ना, आपल्याला कोणी ना कोणी देवाच्या रूपाने असं भेटतं की जेणेकरून आपण तिकडे मोकळं होता येत नाही, तिकडे आपण मोकळं होऊ शकतो. आज जसे काकी बोलल्या की मला खूप आनंद वाटतं, खूप मजा येते. खरंच आज त्यांचा जो 10 जणींचा ग्रुप आहे त्यांच्या बरोबर जेव्हा ते येतात, त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल. त्यांना एकदम भरून आलाय. कारण की आणि ज्या मेन आहेत त्यांच्याशी तर आपण भेटणारच आहोत, त्यांच्याशी सगळ्यात शेवटी गप्पा मारणार आहोत. कारण की हे कसं त्यांनी सुरुवात केली आणि हा ग्रुप त्यांनी कसं तयार केला त्याच्याबद्दल. तर आधी आपण सगळ्यांशी थोडं थोडं बोलून घेऊया. मग डान्स वगैरे पण करता? शाळेत मी तर शाळा सोडला तरी शाळेत डान्स करत जायची. हा, मग आता इकडे करायला लागेल ना तुम्हाला? आम्ही आता इथे करतो ना. नाही नाही, आता थोडस हे झालं की आपण गाणे लावूया मस्त आणि मग डान्स करूया. बघा, हे काकी डान्स पण करतायत आणि आता यांचा डान्स आपण या व्हिडिओच्या एंडिंगला बघणार आहोत. खूप छान, खूप छान. माझं नाव आशा घेवडे. तुम्ही किती वर्षापासून येत आहे भजनसाठी? 10 वर्ष झाले. घरी कोण कोण असतं? घरी मी, माझी मुलगी आहे. अच्छा. नातवंड आहे. जेव्हा तुम्ही सुरुवातीला शिकत होतात तेव्हा म्हणजे असं काय अडचणी आल्यात का तुम्हाला? की कसं हे आता तुम्ही एवढं जे भजन केलं त्याच्यामध्ये किती मोठी मोठी गाणी आहेत, मग ते बघायचं वाचायचं त्याच्यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज आहे. मग तुम्ही सराव वगैरे असं करत होता? मी जॉब करते. अजूनही जॉब करताय? कुठे कुठे जॉब करता तुम्ही? अरे वा, प्रायव्हेट कंपनी. मग पण तुम्ही राहायला कुठे आहे? मग तिकडून तुम्ही अपडाऊन करता? मग तिथून जेव्हा प्रॅक्टिस असते तेव्हा ती म्हणजे मामे बहीण आहे. अरे वा. श्रद्धा पवार. हा. तिने सुरुवातीला आणि मला लहानपणापासून आवड होती, कारण म्हणजे काका स्नेहल वाटतं. हा. पण तुम्ही अजूनपर्यंत जॉब करताय बघून मला खूप आश्चर्य वाटलं. कारण की आमच्यासारख्या मुली जॉब करायचं किंवा सगळी कामं करायची म्हणून आम्हाला थकल्यासारखं होतं. आणि काकींना बघा, जॉब तर करतातच आहे, त्याच्याबरोबर भजन मंडळीमध्ये पण त्यांनी जॉईन केलं. आणि जे ते बोलतात की जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तेव्हा ते आवर्जून येतात. आणि आज सुद्धा तुम्ही वेळ काढून आलात. मग आता आज सुट्टी, या आमच्यासाठी सुट्टी घेतली. खूप छान वाटलं ऐकून. आणि मग आता हे कंटिन्यू म्हणजे गणपतीत म्हणा किंवा नवरात्रीमध्ये पण हे तुमचं चालू असतं? नाही येऊ शकत, कारण 11 दिवस मुलीकडे गणपती असतो. अच्छा, मग तुम्ही तिकडे असता. नवरात्रात वगैरे कसं वाटतं हे असं गाणं वगैरे बोलून? मला पहिल्यापासून लहानपणापासून आवड, कारण घरात संगीतमय वातावरण. अच्छा. वेगवेगळे डायरेक्टर स्नेहल वाटतं. हा, त्याच्यामुळे तेव्हापासून आवड होती. पण काकांनी त्या काळात मुली अशा फिल्म लाईन मध्ये वगैरे नसायच्या. बरोबर. काकांनी आम्हाला जाऊच नाही दिला. त्याच्यामुळे ते राहिलेलं. मी सुरुवात केली, मला विचारलं, मला आवड होती म्हणून. नाही, बरोबर आहे. आणि कसं असतं, आपलं पॅशन, आपल्याला जी हाऊस आहे, ज्याच्यात आपल्याला आनंद भेटतं ते तर केलंच पाहिजे. आणि काकींना बघून, आज काकींना बघून खूप जणी मोटिवेट होतील. कारण की ज्या बोलतात ना की मला आज खूप कंटाळा आलाय, कसं करू, काय करू, कामाला कसं जाऊ, तर काकींना बघा,
या वयात पण ते कामाला जात आहे. खूप छान वाटलं काकी तुमच्याशी भेटून. आणि थोडं आपण आता मस्त गप्पा वगैरे तर सगळ्यांशी मारू, त्याच्यानंतर थोडे मस्त खेळ वगैरे खेळूया, डान्स करूया. ठीक है? थैंक पहले तो केम छे ना, केम छो. आपने मुझे हिंदी में बोला। नहीं, पर जब मैंने आपको देखा फर्स्ट टाइम, जैसे मैंने एंट्री की तो मैंने इनकी साड़ी देखी यार, मैंने बोला ये तो गुजराती है, ये मराठी भजन कैसे बोलेंगे. पर जैसे उन्होंने स्टार्ट किया तो मुझे पता ही नहीं चला कि ये गुजराती, तो मुझे लगा शायद ऐसी साड़ी वगैरह पहन के किसी को शौक होता है ना ऐसे. तो आपको ये शौक कब से लगा भजन वगैरह बोलना? पवार मैडम हमारे पास पोस्ट का कलेक्शन लेके भी आते हैं. अच्छा. तभी मैं अवर मतलब बारंबार पूछती रहती हूँ आपका भजन का प्रोग्राम कैसा रहा. हाँ. तो बोलते कि हाँ अच्छा है, तुझे ज्वाइन करना है क्या. उसको तो शायद अभी मालूम भी नहीं होगा, कि याद भी नहीं होगा कि गीता को ऐसा पूछा था. लेकिन वो तो आपको पता था कि वो भजन गाते? आपको पता था पहले? चालू ही किया अच्छा. था उन्होंने, तभी चालू ही किया था. बहुत अच्छा लगता है इधर आके. जब घर का सब काम छोड़ के मतलब थोड़ा फास्ट थोड़ा करके, ये बराबर. फिर अपने लिए टाइम निकालना. मतलब तो आपको ये अपना- आता था गाना वगैरह, कुछ इंटरेस्ट था पहले से? ગુજરાતી હું મતલબ ભજન વગેરે ચાલતું જ હોય છે. हाँ. એટલે મમ્મી પપ્પાનું હતું જ એવું. लेकिन मराठी में थोड़ा हार्ड नहीं जाता है? बहुत जाते हैं. लेकिन बहुत सारा सीखती हूँ मैं इधर आके. बहुत सीखा है मैंने. पवार मैडम को आप पूछ लेना कि हाँ. कंप्लीट है क्या गीता पटेल का. हाँ मैं लेट आती हूँ, मैं मानती हूँ, लेकिन पवार मैडम मुझे संभाल के लेते हैं. ग्रुप को पूरे ग्रुप को मालूम है गीता पटेल लेट ही आती है. आप कहाँ Almost रहते हो? late. कहाँ रहते हो? मैं माइंड माहिन में. और घर पे कौन कौन है? हस्बैंड वाइफ मतलब फैमिली पूरा. Family बच्चा लड़का पूरी, लड़की. पर अच्छा लगता है ना कि घर का पूरा काम निकाल के थोड़ा इनके साथ टाइम स्पेंड करना, हाँ, उतना ही हाँ. मिलना हो जाता है, थोड़ा घर का भूल एंजॉयमेंट. जाते हैं इधर आके. कोई नहीं. है घर के राह देखने वाला नहीं. इधर नहीं. आकर आया, आया, कुछ relax. मजा किया, अपना खुशी मनाते हैं. नहीं, बराबर. लाइफ में एक ऐसी जगह होनी चाहिए कि हाँ. जहाँ पे हमें जाके सुकून मिले, है ना? क्योंकि अपने लिए टाइम अपने निकालना लिए है ना, टाइम. अपने लिए. बराबर, अपने लिए तो टाइम वो निकालना बहुत अपने जरूरी लिए है. टाइम, भगवान का भी नाम लेते हैं उसमें. अच्छा लगता है. बहुत अच्छा लगता है. नहीं है. और आप जैसे बोले कि घर का टेंशन तो नहीं रहता है, अपना टाइम भी स्पेंड होता है, फ्रेंड्स मिलते हैं, और Right. सबसे बड़ी बात कि भगवान का नाम भी जपा जाता है. हाँ. वही. है ना? नहीं, ऐसे मतलब अचानक भगवान का नाम भी हो जाता है, थोड़ा एंजॉय करते Enjoy हैं, के. थोड़ा मतलब खाना पीना सब मजे से अच्छा लगता है. अच्छा. अपने लिए जीते हैं इधर आके. नहीं, और अपने लिए जीना ही चाहिए यार. हाँ. ये जिंदगी एक ही थोड़ा बार time मिलती निकालो, है. अपने लिए निकालो. अपने लिए. बस हम और हमारा ग्रुप और कुछ नहीं. अच्छा और लगता सब टेंशन फ्री. है. नहीं, बहुत अच्छा लगा आज आपसे बात करके. आप लोगों के साथ भी बहुत अच्छा Thank लगा. you, हमारा thank you. ग्रुप थोड़ा आगे जा रहा है. अच्छा लग रहा है. नहीं, बहुत आगे जाएगा अभी तो. हाँ. बस आप लोग की मेहरबानी. येस, थँक्यू. Thank you. माझं नाव सौ लक्ष्मी संजय राणे. मी माईमध्येच राहते आणि श्रद्धा पवार आहे माझ्या मोठ्या बहीण आहेत. अरे वा, दोघी बहिणीने मग भजन कधीपासून चालू केलं? तेव्हा म्हणजे पहिल्या जेव्हा एकत्र. start केलं तेव्हापासूनच ग्रुपमध्ये आहे. तेव्हापासून. पण तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली? आणि मला गाणी आवडतात लहानपणापासून, आणि मी म्हणजे लहानपणी डान्स पण करायची. हा, शाळेत वगैरे असे स्टेजवर वगैरे प्रोग्राम केलेले डान्स. म्हणजे बघा, सर्व गुण संपन्न आहे तिकडे सगळे. सिंगिंग तर करतातच आहे आणि त्याच्यावर डान्सिंग पण करताय. आणि एंडिंगला आपण नक्की बघणारच आहोत हा, सगळे डान्सर्सना. तर एवढं करत नाही, फक्त गरबा वगैरे करते. नाही, आता करायला लागेल. आता तुम्ही सांगितलंय ना, तुमचं जो लहानपणीची जी तुमची आवड आहे ती आपण आता पूर्ण करणार आहोत. तसं पण हो. जसे त्या बोललात की तुमचं भजन वगैरे झाल्यावर एंडिंगला तुमचा एक डान्स असतो सगळ्यांचा, आहे ना, ग्रुप डान्स वगैरे. आणि कसं वाटतं मग हे मला म्हणजे एक ड्रेस असतो ना, तो भजन तो मंडळामध्ये भजनमध्ये येऊन सगळा दाखवतो. निघून जातो? बरोबर. म्हणजे आपलं घरचं काही असेल प्रॉब्लेम किंवा काय, असे घरचे सगळे सपोर्ट करतात, पण तरी पण काहीतरी तरी असतं तर असतंच, आपण बरोबर सगळं आहे. विसरतो. हो. भजनी मंडळामध्ये काय असं म्हणजे बरं वाटतं. तर कुठे आमचे म्हणजे मंदिरात पण असतात मंदिरात. भजन. फार आनंद वाटतो, बरं वाटतं, मनाला शांती मिळते. नाही, बरोबर आहे. मग हे तुमचं जर तुम्ही कुठे गेलात मंदिरात वगैरे, तर एखादं तुम्हाला भजन गायचं असेल तर त्याला किती तास लागतात? म्हणजे किती तासाचं असतं पूर्ण भजन? त्याच्यामध्ये किती गाणी म्हणजे एक असतात? तास लागतो पूर्ण भजन व्हायला. पूर्ण भजन एक-दीड व्हायला? तास लागतो. अच्छा. मग ते कंटिन्यू असतं की मध्ये? नाही कंटिन्युअस. मग त्याला किती तुम्हाला हे करायला, प्रॅक्टिस किती करायला लागते? आम्ही म्हणजे 2 महिने वगैरे असं प्रॅक्टिस करतो. अरे वा. मग तेव्हा प्रॅक्टिसला असं वेळ देता येतो तुम्हाला? हो. म्हणजे सगळेजण एकाच ठिकाणी हा, जमून? मी म्हणजे मेसेज वगैरे टाकते, कोणाला कसं जमतंय त्याप्रमाणे मी ऍडजस्ट करतो. मग आधी तुम्ही दोघी बहिणीच होत्या की डायरेक्ट तुम्ही ग्रुप कसं बनवला? नाही, आम्ही म्हणजे आमचा बीसी ग्रुप आहे ना, तर अच्छा. मी सगळ्यांना
म्हणजे आपण भजनी मंडळ उघडूया का? अच्छा. तर आम्ही म्हणलो चालेल, आम्हाला गाण्याची आवडच होती ना सगळ्यांना, तर चालेल. खूप छान वाटलं आज तुमच्या सगळ्यांशी भेटून. धन्यवाद. तुमच्याशी पण बरं वाटलं. हो, थँक्यू. नमस्कार, मी अश्विनी अनिल परब. आणि हे जे सुंदर घर बघत आहात ना तुम्ही, ते यांचंच आहे. तर आज तुम्ही आम्हाला इकडे यायची परमिशन दिली, इकडे आम्हाला इन्व्हाइट केलं, त्याच्याबद्दल आधी तुमचे खूप खूप धन्यवाद. ते आधीच करायला पाहिजे होतं, पण मी जरा लेट केलंय. नाही, असं काही नाही. नाही, आणि तुमचं उलट तुम्ही इतका वेळ देऊन आमच्याकडे आलात ते आम्हाला मोठेपण आहे. नाही, आणि तुमचं घर मला खरंच खूप आवडलं. खूप छान आहे खरंच. आणि काकी मला सांगा की आज तुम्ही पण यांचा ग्रुप जॉईन केलाय, हो, गेले हो. 10 वर्षापासून तुम्ही हो. सगळे एकत्र आहात, हो. तर कसा आहे तुमचा अनुभव? खूप छान. म्हणजे मी तिथं मेन आहे, हा, तिने हा ग्रुप हे केला. ते बरोबर. नाव वगैरे पण तिनेच सुचवलंय. आमचा एक आधीचा ढोलकीवाला होता, अच्छा. त्याने सौजस म्हणून त्याने आमच्या ग्रुपचं नाव दिलंय स्वानंद भजन मंडळ. आणि खरंच त्या नावाप्रमाणे स्वानंद म्हणजे काय, आम्ही आमच्यासाठी पण गातो, गातो. स्वतःच्या आनंदासाठी, बरोबर. आणि लोकांमध्ये पण लोकांमध्ये. भक्तिभाव निर्माण करायचा प्रयत्न करतो. आता ते कुठपर्यंत त्यांच्यापर्यंत पर्यंत. पोहोचतं ते ईश्वर जाणे. नाही, आमच्यापर्यंत तर त्यामुळे पोहोचलंय हा. मला खरंच तर आम्ही खूप आवडलं. भक्तिभावानेच अगदी जिथे बोलवतात ना तिकडे आम्ही जातो. 10 वर्ष आता आम्ही बरोबर आहोत. आणि तिला प्रेरणा मिळाली, त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतंय. मुळात मी जॉब करायचे MTNL मध्ये 42 इयर्स, वाव. आणि सुपर अॅन्युएशनने रिटायरमेंट घेतले. पेन्शन वगैरे आहे मला सेंट्रल गव्हर्नमेंटची. वा, मस्त आहे. आणि लहानपणापासून गाण्याची आवड होती. हार्मोनियम पण वाजायला शिकायला जायची, म्हणजे भावाने पाठवलं होतं. पण नंतर मग पुढे ते संसारात पडल्यावर सगळं राहिलं. सगळं काय. पण गाण्याची आवड तशीच राहिली. एक होतं, ऑफिसमध्ये मला नेहमी चान्स मिळायचा, त्यामुळे स्टेजवर नेहमी गाणं गायलेले आहे कॉलेज पासून. रुपारेल कॉलेजची मी विद्यार्थी. अरे वा. 75 ला मी ग्रॅज्युएट झाले, आणि त्याच्यानंतर मग कॉरेस्पॉन्डन्स MA केलं. अच्छा. पण हे जॉब करता अगदी 18 वर्ष 2 महिने झाले आणि मला जॉब लागला. आणि तो मी अगदी कंटिन्यू केला, कुठेही चेंज केला नाही, काय नाही. बायकांचं ऑफिस होतं, बॉम्बे टेलिफोन्स, तुम्हाला माहित असेल. आता MTNL आहे. पण तेव्हा आम्ही सगळ्या मुली ना, मग मला सोडावंसंच वाटलं नाही, इतकं छान ऑफिस होतं. आणि आता हा माझा इतका छान ग्रुप आहे ना, की खूप बरं वाटतं. आम्ही प्रॅक्टिसला वगैरे भेटतो ना, एकदम मस्त वाटतं. एक काहीतरी एकत्र येऊन पार्टी केल्यासारखं, त्याच्यात आणखी भजनं बोलल्यासारखं, नवीन भजनं शोधणं, असं आपलं चालू असतं. म्हणजे आधी तुम्हाला ऑफिसमध्ये सगळ्या मुलींचा ग्रुप भेटला, हा. आणि आता तुम्हाला मस्त सगळ्या तुमच्या मैत्रिणींचा ग्रुप भेटला. हो, नाही, हो. खूप छान वाटतं ना. आणि आपलं असं एक ग्रुप असावं, है ना, की नक्की. जेणेकरून दिवसभर जी कामं, घरची कामं हे चालूच असतात. अगदी श्रम परिहार होतो. मस्त वाटतं. उत्कंठा असते, कधी असेल प्रॅक्टिस. अरे वा. मग घरात सगळं आटपायचं वगैरे, आणि पहिलं जॉईन व्हायचं. नाही. पर्यंत आम्ही श्रद्धा भाऊच्या घरीच हे करतो. हा. माझे मिस्टर थोडे आजारी आहेत, त्यामुळे मी ह्यांना रिक्वेस्ट केली, अच्छा. थोडे 1 ऑगस्ट एंड पर्यंत माझ्याकडे या. नाही, खूप छान नाही तर वाटलं. आम्ही मेन तिच्याच घरी किंवा शिल्पाताईच्या घरी. असं नाही, जातो. आणि त्या निमित्ताने आम्ही तुमचं घर पण बघितलं ना. नाही तर हो, तुम्ही हो. कशाला बोलवताय आम्हाला? असं काय नाही, का नाही, का बोलायला नाही. नाही, मग Most welcome. केव्हाही ये. नाही, आता कळालं ना, आता आम्ही कधी पण येऊ शकतो. आता ह्यावेळेस तिला ती जेवण देते ना, नेक्स्ट टाइम माझ्याकडे या जेवायला. अरे वा, चालेल, नक्की. खूप छान वाटलं आज तुमच्या हो. घरी येऊन, तुमच्याशी गप्पा मारून. खूप मला छान खूप वाटलं. आनंद झाला, अगदी घर भरल्यासारखं सगळ्या सवासनींनी, आणि छान एवढं छान. आणि कुठच्या तरी आम्ही स्टेजला आता जातोय, ते जरा बरं वाटतंय. हा, नाही, खरं नक्की. आज तुम्ही आतापर्यंत काय आम्ही आमच्याच हौशी खातर हौशी. वगैरे बोलत होतो ना. नाही, पण बरोबर. आता तू मग आम्हाला चान्स दिलास. आता तुम्हाला तू खूप. म्हणते, अरे बोला, मी तुमच्या मुलीसारखी. आणि माझ्या युट्यूब चॅनलद्वारे, जसं तुम्ही बघितलं असेल की माझं हो. युट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये मी सगळ्या अशा महिलांना तेच काम करते की ज्या महिला अजून सुरुवात आहे त्यांची, त्यांना खूप पुढे घेऊन जायचं काम मी करते. आणि खूप आभारी आहोत. नाही, नक्की. आणि तुमचं सुद्धा ग्रुप खूप पुढे जाणार आहे, आणि खूप तुम्ही मोठे व्हा. 10चे तुम्ही अजून 100 ग्रुप बनवा. तुझं पण अगदी खूप छान प्रोग्रेस होऊ दे. देवाकडे खूप प्रार्थना करते. धन्यवाद. खूप. धन्यवाद. माझं नाव सौ रसिकला श्रीकांत चिले. कुठे राहता तुम्ही? मी वरळीला राहते. तुम्ही बोलतात, मला बोलायला जास्त जमत नाही, पण भजन मध्ये तर लई यांचं सूर होता, मी बघितलं. खूप छान, एकदम सुराने ते एकदम रमलेले एकदम गाण्यामध्ये. मग कसं तुम्ही कमी बोलता? असं बोलायला गेलं की कमी बोलता? लग्नामध्ये तर जोर चढतो, जोर चढतो. पण असं तो आनंद बोलण्यासाठी, वेगळाच असतो, हा. है ना, जेव्हा ती ढोलकी वाजते, जेव्हा ते पियानो वाजतो. नाही, ते आतूनच येतं. हो.
नाही नाही, खूप छान वाटतं. तुम्ही राहायला इकडे श्रद्धा पवार आहेत ना, माझ्या सुनेची आई आहे. हा बहीण. वीणबाई आहे. अरे वा वा, म्हणजे आता आपण खूप लवकरच त्यांच्याशी भेटणार आहोत, कारण की त्यांनी या ग्रुपमध्ये त्यांची बहीण, त्यांच्या येनबाई आणि अजून त्यांच्या खूप जणांना सामील केले आणि तुम्हालाही उत्सुकता लागली असेल की नेमकी हे आहेत आज कोण? तरी कोण? तर मी लवकरच त्यांच्याशी भेट करून देणार आहेत. तर काकी आज तुम्ही पण ह्यांच्या सुरुवातीपासूनच आहात त्यांच्या हो, बरोबर, सुरुवातीपासून. म्हणजे तुम्हाला पण 10 वर्ष झाले जवळजवळ. बरं, येऊन जास्त पण गावालाच असते, पण जेव्हा जेव्हा फोन करतात ना ते, हा हा. तर मग गावावर 2 दिवस अगोदर यायचा प्रयत्न कुठल्या करते. गावी? मानगाव आहे. अच्छा, मग तिकडून तुम्ही येता? हा, म्हणजे गावावरच खास केली नाही, हा. 2 दिवस अगोदर येते आता- आणि मग प्रॅक्टिस वगैरे केल्यानंतर मग भजनाला आमचं चालली. नाही नाही, पण पुष्कळ ते- चांगल्या आहेत मैत्रिणी आणि चांगलं. पण तुम्हाला पण आधीपासून आवड होती का संगीताची आवड. वगैरे? स्वामी समर्थांच्या मठात पण सतत आम्ही भजनाला वगैरे जातो. हम्म. सगळे स्वामींचीच भक्त आहेत अरे वा. आणि सगळे भजनातच हे जास्त आहे. आहेत. नाही नाही, खूप छान. म्हणजे असं असतं ना, आपल्या घरी कोणी आपले वडीलधारी लोक असतात, त्यांना जर ही आवड असेल तर ते ऑटोमॅटिक घरात सगळ्यांना होऊनच जातं, है ना? नाही नाही, खूप छान वाटलं. आणि काकींचा आता आवाज निघत नाहीये, पण जेव्हा भजन चालू असतं तेव्हा ते खूप छान बोलतात. हे मी बघितलंय, तुम्ही पण बघा व्हिडिओ मध्ये नक्की. खूप छान वाटलं आज काकी तुमच्याशी भेटून. धन्यवाद. माझं नाव शर्मिला राजेश पवार. मी पॅराडाईज सिनेमा मागे राहते माहिती. अच्छा, तुम्ही पण सुरुवातीपासून नाही, यांच्याबरोबर? मला आता जस्ट 9-11 महिने झाले. 11 महिने झाले, पण असं तुम्हाला बघून नाही वाटलं 11 महिने झाले? म्हणजे खूप छान बोलत होता तुम्ही पण. मग 11 महिन्यात तुम्ही कशी केली एवढी प्रॅक्टिस? ह्या सगळ्या मॅडम आमच्या खूप चांगल्या आहेत आणि ह्या गीता पटेल हा. त्या माझ्या बिल्डिंग मध्ये राहतात. अच्छा त्यांनी मला फोर्स केला की मी काही टेन्शन मध्ये होती भरपूर, अच्छा, तर शर्मिला तू बाहेर पड. बरोबर आणि टेन्शन मधनं मी बाहेर पडली त्यांच्या. बरोबर. आणि लाईफ मध्ये असं एक कोणीतरी पाहिजेच की जेव्हा आपण स्ट्रेस मध्ये हो. असू तेव्हा त्याच्यातून बाहेर काढणार. नाही नाही, खूप छान. मग कसं वाटतंय तुम्हाला आज? मला आता खूप बरं वाटलं की एवढा इथपर्यंत आम्ही जाऊ असं वाटलं नव्हतं. आणि मला तसं लहानपणापासून आवड होती. शाळेमध्ये मी डान्समध्ये, गाण्यांमध्ये, स्टेजवर वगैरे खूप पुढे असायचे डान्समध्ये वगैरे. पण नंतर काय पॅरेंट्स जुन्या याच्यातले असल्यामुळे मला पुढे फोर्स नाही पुढे मिळाला. force नाही मिळाला. पण आता मी माझी ती आवड पूर्ण करते. आता मी पण म्हणजे मला वेळ सकाळचा नसतोच. माझं टिफिन्स वगैरे असतात बाहेर. अच्छा, टिफिन हा, सर्व्हिस. मग त्यातून मी संध्याकाळी वेळ काढून, कारण का इथे आलं की मी पूर्ण टेन्शन फ्री होते नाही नाही नाही, आणि खूप मग छान. मला खूप बरं वाटतं इथे आलं की. नाही नाही, छान आहे. मग आता तुम्ही तुमची प्रॅक्टिस वगैरे चालू असते? हो, हो. घरी पण करता की यांच्या बरोबर नाही, येऊन? घरी पण वेळ आला की आम्ही बसते घरी रात्री लावून युट्यूब वगैरे लावून आम्ही गाणी बघत बघत प्रॅक्टिस करत असतो. मुलांनी मोबाईल हे आणून दिलाय, माईक वगैरे. अच्छा, मुलालाही आवड आहे. हा मुलगा मोठा आहे तुमचा? हो, आता MBA झाला तो. हो. फायनान्स मधून आता जॉबला लागला. अच्छा अच्छा मिस्टर म्हणजे नाही. अच्छा, म्हणजे मुलगा पण तुम्हाला सपोर्ट हो. करतं. तो एक आनंद वेगळा असतो ना हो, जेव्हा आपली त्याला मुलं ढोलकीची आपल्याला आवड सपोर्ट आहे. करतात. अच्छा, पियानो म्हणजे इतका छान वाजवतो तो, मस्त वाजवतो. वाजवतो तो पण? हो, तो गणपतीला भजनांना सगळ्यांच्या घरी असतो. अरे वा. नाही नाही, खूप म्हणजे छान. जॉब आणि कॉलेज सगळं करून तो ते हँडल करतो. मग तुमची प्रॅक्टिस घरी पण होत असेल मस्त? आम्ही मूड मध्ये असलो दोघं की खूप छान खूप गातो. छान. हो, नाही नाही, मस्त. मग यांच्या घरी पण एकदा जायला लागेल, नक्की, नक्की. कारण की आई आणि लेकाची जोडी बघायला. आणि आम्ही न सांगता येऊ जेव्हा अच्छा, तुमचं काहीतरी असं चालू असेल तेव्हा, की तो मोमेंट कॅच करायला, की तुम्ही दोघं जेव्हा एकटे असता तेव्हा ते कसं. नाही नाही, खूप छान वाटलं आज. आणि खरंच तुम्ही हे जे करताय ते कंटिन्यू करा, कारण की जशा तुम्ही बोलल्या ते पटेल मॅडमनी तुम्हाला हे केली. त्यांनी मला हे हा, आणि असंच असतं ना, आपण बायकांनी सपोर्ट केलं तर आता त्यांनी ह्यांना केलं, तर ह्यांना जर त्यांच्या नातेवाईकांमध्ये किंवा ओळखीमध्ये कोणी जर असं दिसलं की बाबा तू खूप स्ट्रेसमध्ये किंवा असं त्याला ह्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, तर त्या त्यांना सजेशन करू शकतात. म्हणून ह्याच्यासाठीच मी सांगते की बायकांना मदत करा, कारण की बायकाच बायकांना पुढे घेऊन जाऊ शकतात. मॅडम तर खूप हुशार मॅडम, हौशी हा, आहेत एकदम. आता तर मॅडमचा नंबर आता लवकरच या असं मला वाटतं. मॅडमला लवकरच बोलवते, कारण की स्टार्टिंग पासून सगळे पवार मॅडम. नाही नाही, भेटू आपण नक्कीच. खूप खूप धन्यवाद. मला भेटून पण खूप बरं वाटलं. हो, थँक्यू. नमस्कार, माझं नाव शिल्पा एकनाथ मावळकर. यांना बघून काय आठवलं असेल तुम्हाला, एपिसोड 18 बघितला असेल तर नक्की आठवेल. आणि कारण की ह्या त्या काकी आहेत ज्या प्रत्येक सणाला मला त्यांची आठवण येते. कारण की त्यांच्याकडनं मला पुरणपोळीची ऑर्डर द्यायची असते. तर तुम्ही एपिसोड 18 नक्की बघा. त्याच्यामध्ये मी काकींच्या घरी गेली होती, त्यांचा इंटरव्ह्यू, त्यांची जर्नी आणि त्या पुरणपोळ्या किती छान पद्धतीने बनवतात ते त्यांनी दाखवलं होतं. आणि मग काकी
आज आणि ह्यांनीच मला सजेस्ट केलं हे की आमचं एक ग्रुप आहे तर असं भजन मंडळीचं, तर म्हटलं चला आपण त्यांनाही भेट देऊया, कारण की आपल्या चॅनलचं कामच आहे जिकडे बायका तिकडे मी. ते तर आहेच. नाही मग आज कसं वाटलं तुम्हाला खूप मी इकडे छान आली तर वाटलं. मी इकडे आली तर कसं वाटलं ते इकडे आता सांगा. एवढं छान वाटलं ना, माझ्याकडे आले त्याच्यापेक्षा इकडे मला खूप छान वाटलं. का तर आमचा सगळा ग्रुप आहे हा. ग्रुप आहे त्या ग्रुपमुळे आम्हाला जास्त करून श्रद्धा पवारनी आम्हाला ह्याच्यात आणलंय आणि ते तुम्ही पण- एवढ्या मेहनत घेतात ना, म्हणजे भरपूर. तुम्ही पण मला 10 तर गाण्याची वर्षापासून आवड नव्हती, हां. पण आता ह्याच्यात मी घाबरत आले, पण मला या लोकांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. तुम्हाला यांना बघून कोण बोलेलं घाबरत आले? तुम्ही 10 वर्षापासून आहे नाही, की मला आता चालू 7-8 वर्ष झाली. हां. सुरुवातीला मी मुलुंडला पण होते. तुम्हाला कसं कळलं की हे असं आणि करतात? आमच्या बिल्डिंग मध्येच आहेत ना श्रद्धा. अच्छा तुमच्या बिल्डिंग मध्येच building मध्येच राहतात. हा राहतात. हा मग तेव्हा त्यांनी असं सजेस्ट हो. केलं तुम्हाला ते की मला असं- काय करतेस गरज बसून चल भजनाची आपण नाही करूया. तुम्हाला आणि पण असं आवड- आमचा बीसीचा पण ग्रुप आहे. अच्छा ते आमच्या आतापर्यंत आमचे 50 मेंबर आहोत आम्ही बीसी मध्ये बीसी मध्ये. मग तुम्हाला मग ते आवड पण होती श्रद्धा पवारनीच केलेलं आहे. ती बीसीचा ग्रुप पण बीसीचा ग्रुप हो. श्रद्धा पवारना एवढी आवड आहे ना, म्हणजे सगळ्यांना ते पुढे आणतात. एकमेकींनाच आपण त्यांच्यामुळेच आम्ही एवढ्या सगळे एकत्र आलो आणि आमची बीसी पार्टी पण असते तेव्हा पण एवढा आम्हाला आनंद येतो ना. काय करता पार्टीमध्ये? पार्टीमध्ये कोणी काहीतरी घरी बनवतात, कोणी बाहेरून ऑर्डर करतात. नाही खूप छान वाटलं आज तुमच्यामुळे मला एवढ्या छान सगळ्या आतापर्यंत एकच काकी होती, आता एवढ्या 10 काक्या भेटल्यात मला. म्हणजे मला कधी कंटाळा आला तर मी सगळ्यांकडे थोडं थोडं जाऊ शकते. नाही खूप छान वाटलं. तर आता आपण भेटूया ज्या तुमच्या मॅडम आहेत त्यांच्याशी. नमस्कार. नमस्ते, माझं नाव श्रद्धा नंदू पवार. तर ह्याच आहेत त्या पवार मॅडम की ज्या 10 जणी नाव सांगत होत्या. ह्या मॅडममुळे आमच्यामुळे असं झालं, या मॅडम मध्ये झालं. तर आता मला सांगा तुम्हाला कधी हा विचार आला की आपण एक भजन मंडळीचा ग्रुप बनवला पाहिजे? एकदा मी अक्कलकोट स्वामींच्या इथे गेली होती. हम्म. तिथून येताना माझी एक अगदी जुनी मैत्रीण होती, म्हणजे आहे ती सविता म्हणून. हम्म, हम्म, तर ती तिच्या इथे ठाण्याला भजनामध्ये होती. ती सारखं ते सगळं सांगून तिने माझ्या डोक्यात बरं की असं आणि एक ग्रुप. त्याच्यामुळे मी हे ट्राय केलं. म्हटलं आपण पण करूया, बरोबर. जमतं का बघूया. सुरुवातीला आम्ही फक्त 5 जणीच होतो. अच्छा. म्हणजे ही अश्विनी ही एक माझ्या अगदी जोडीस तोड आहे. ती सगळं बरोबर म्हणजे हाफ काम ती पण करते. हम्म, आणि माझी बहीण सुलभा तिने पण सपोर्ट केला. हम्म, आणि ही माझी बहीणबाई होती त्यावेळेस. हम्म. आणि 5वी कोण होती? हा आशाताई, सॉरी आशाताई, ती माझी आते बहीण आहे. हम्म, हम्म, हम्म. 5 जणींनी आम्ही ग्रुप चालू केला. मग नंतर हळूहळू सगळ्या जॉईन होत गेल्या. मग ते तुम्ही गाणे वगैरे म्हणजे स्वतः लिहिता की कसं असं भजन वगैरे सिलेक्ट करतो select भजनं. करता? अच्छा. आणि मग त्याची प्रॅक्टिस घेतो. मग तुम्हाला आवड होती आधीपासून गायनची वगैरे? खरं सांगायचं म्हणजे मी लहानपणी कधीच गायली नाही. बघा आणि आता त्यांनी ग्रुप तयार केला हो. ज्यांनी लहानपणापासून कधीच गायला गायला नव्हतं. पण मला गाण्याची आवड होती, पण असं अच्छा. स्वतःहून कधी मी गायला कुठे गेली नाही स्टेजवर. आता गाते, आता कराओकेवर पण गाते हा स्टेजवर. आता काय तुम्हाला आता सवय सवय झाली झाली. असेल, एवढे वर्ष तुम्ही हे केलं नाही. आणि खूप जणींशी मी बोलली तेव्हा सगळ्यांचा अनुभव वेगळा वेगळा होता. पण सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती की आम्हाला खूप बरं वाटतं इकडे येऊन. हो. आमचं ते तर सगळं आहे. टेन्शन जातं. म्हणजे Tension. आज विचार करा की तुम्ही एकटीने किती मोठं काम केलंय की आज एवढ्या बायकांचं तुम्ही टेन्शन फ्री करण्यासाठी जो ग्रुप बनवलाय. म्हणजे एक असतं ना, आपण जर काहीतरी चांगला विचार केला तर चांगलंच होत राहतं. हा? आणि मग आता तुम्ही आधी सगळ्यांना मी म्हणजे जवळ करते सगळ्यांना. जवळ करते. या पर्सनली पण फोन करून त्यांना बोलवत असते. तर आज तुम्ही एवढे चांगले आहात म्हणून तर ते सगळ्यांचं चालू होतं ना. जसं देवाचं नामस्मरण असतं तसं आमच्या मॅडम चालू होत्या. मग मला पण जास्त एक्साइटमेंट नव्हती की मग मॅडमना तुम्हाला दाखवावंच लागेल. नाही खूप छान करताय तुम्ही. आणि खरंच आता तर 10 जणींचा ग्रुप आहे. हळूहळू तो ग्रुप अजून मोठा होईल नक्की. जेव्हा बायका सगळ्या बघतील आमचं चॅनल तेव्हा वाटतं ना, कारण कोणाला कसं ना आयडिया नसते. आता जे जवळचे आहे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, पण जे लांबचे आहे त्यांना नाही माहिती. आणि खरंच जर कोणाला आवड असेल तर नक्की तुम्ही काकींना भेटा, त्यांचं ग्रुप जॉईन करा. की जशा खूप साऱ्या काकींनी सांगितलं की आज आमचं खूप स्ट्रेस असतं घरी किंवा एकदम घरच्या जबाबदाऱ्या सगळ्यांनाच असतात आणि ते बायकांना आयुष्यभर कराव्याच लागतात, त्याला काय ऑप्शनच नाहीये. पण जर इकडे येऊन जर तुम्हालाही असं जसं ह्यांचं अनुभव तुम्ही ऐकलं असेल की सगळ्यांना खूप छान वाटतं,
तुम्हाला याची आवड असेल तर नक्की तुम्ही हा स्वानंदी भजन मंडळ नक्की जॉईन करा. आणि खरंच आज खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून, कारण की आज माझं आणि तुमचं काम एकच आहे असं बोलू शकतो, कारण की मी तेच करते की कसं महिलांना आनंद द्यावा किंवा त्यांचं छोटं काम आहे किंवा काय आहे ते जगासमोर सगळं दाखवावं त्यांना. आणि तुम्ही सुद्धा तेच केलं. आधी 5 जणींचा ग्रुप होता आणि हळूहळू सगळ्यांना सांगून आज तो ग्रुप 10 जणींचा झालाय आणि हा 10 जणींचा ग्रुप 100 जणींचा पण होऊ शकतो. ऍक्च्युली आमचा ग्रुप 12 जणींचा आहे, अच्छा, पण त्या 2 जणी आल्या नाहीये, नाही आलाय. निमित्त नाही आल्या. म्हणजे टोटल तुम्ही 12 जणी 12 आहात. जणी आहोत. मग तुम्ही असं कार्यक्रमांना वगैरे पण जाता? हो, आम्हाला नवरात्रीत सगळ्या देवळांमध्ये करतो आम्ही भजन. मनमाला देवी, शीतला देवी, परत तिथे मध्ये एक देवी आहे, कालिका माता आहे दादरला. बरोबर. म्हणजे सगळ्या नवरात्रीत आम्ही फुल बिझी. वा वा, खूप छान. नाही नक्कीच आम्हालाही भेट द्या नवरात्रीमध्ये जरा एकदा. मला पण खूप आवडेल. खूप छान वाटलं आज तुम्ही सगळ्यांनी मला एवढा वेळ दिला आणि तुमच्याशी भेटून गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं मला भेटून? खूप आनंद झाला. तर आता आपण गप्पा झाल्या, भजन झालं, आता आपण ह्या सगळ्या काकींबरोबर एक छोटंसं गेम खेळणार आहोत. खेळूया? आवडेल तुम्हाला? आणि त्याच्यानंतर मस्त सगळ्यांनी एक डान्स करायचा आहे. तर चला मग. थँक्यू, आभारी आहे तुम्ही एवढे सगळेजण आलात आणि आमची मुलाखत घेतली. नाही खूप मुलाखती म्हणजे तुम्ही कामच तेवढं छान करताय की खरंच सगळ्या अख्ख्या दुनियाला कळायला पाहिजे की ते काय करताय म्हणून. कारण की मी बोलली ना, जसं ज्या महिलांना जर असेल आवड तर ते तुम्हाला जॉईन करू शकतात ना. तर काकी तुम्हाला काय करायचंय, हे बलून घ्यायचंय, बलून वरती उडवायचंय आणि तुमच्या हे हातामध्ये जेवढे चॉकलेट्स येतील ते इकडे टाकून परत बलून पण पकडायचंय. ठीक आहे? जो जास्तीत जास्त चॉकलेट जमा करेल ते चॉकलेट मी देणार नाहीये, पण गिफ्ट देणार आहे. चॉकलेट मिळणार का? नाही, ते चॉकलेट तुम्हाला नाही मिळणार आहे. ते चॉकलेट मी घरी घेऊन जाणार आहे. माझ्या मुलीचे चॉकलेट घेऊन आली, मग तुम्हाला गिफ्ट देणार आहे. तर चला स्टार्ट करूया. 1 2 3. अरे बाबा, म्हणजे दुसरा गेम खेळायचाच नाही, काकीच विनरच झाले असं बघा. नाही चालेल. माझ्या मैत्रिणी नाही मोजते मी. 21. तर काकीने 21 चॉकलेट्स काढले. चलो रेडी? 1 2 3. तो चलो मैं अभी ऐसे काउंट करती हूँ. 14 15 16. वा 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 वा. 21 16. आपले नंबर लक्षात ठेवा. आपका 16 नंबर ध्यान रखो, 21 नंबर लक्षात ठेवा तुम्ही. चलो 1 2 3 स्टार्ट. ओ, काकींचं पण मला दिसतंय भरपूर. चला आपण 2 4 6 8 10 12 14 16 18 आणि 1 19. आपला नंबर लक्षात ठेवा. 19. या चला रेडी? दोन 4 8 10 21 आहे यांचे पण. रेडी? तुम्हीच मोजा, बसा मोजा तुम्हीच. त्यांचे पण 19 झाले. अजून तुमचे म्हणजे 5 जणींमध्ये दोघी 21, दोघी 19 आणि ह्यांचे हे झाले. आता दोघींमध्ये टाय झालाय, कारण या काकीने सुद्धा 21 चॉकलेट्स उचललेले आणि या काकीने सुद्धा. तर आपण परत ह्यांच्यामध्ये एक गेम घेऊया. ठीक आहे? 1 2 3 स्टार्ट. गेला. नाही चालेल, काय हरकत नाही. आता तुम्ही मोजा ना जरा. 22 झाले. या काकी तुम्ही या. नाही, काकींचे कमी झाले, जरा दिसत आहेत. 6 3 9 12 आणि 13 झाले. मग आपल्या पहिला विनर या काकी आहेत आणि अजून या दोघींचे पण 19 झाले. मग यांचं पण परत एक घेऊया. आप 16 इनके और इनके ना. या
1 2 3 काउंट करा, काउंट करा. वीस झाल्या. बघा तुम्हाला जास्त काढायचे आता. चला 1 2 3 स्टार्ट. नाही 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 चालेल. 6 9 12 15 आणि 3 18. किती आले तुमचे? 19. एक झालंय. मग आता ह्या विनर झाल्या. आता आपण ह्यांना त्यांना परत कॉम्पिटिशन घेऊया. या बसा. आता जरा आपण गेम चेंज करूया चॉकलेटचा. आता आपण बॉलचा गेम घेऊया. स्वानंद ग्रुपचे ऍडमिन खेळणार आहेत. तर चला मग 3 चान्स भेटणार आहे तुम्हाला. चालू करा. चला आता ऍडमिनच्याच EN बाई आलेले आहेत. तर चला आता बघूया त्यांनी नाही टाकले आता हे टाकतायत की नाही. हा जाऊ दे अजून पुढे जरा. तिकडे कॅमेरामॅन दादांना दिलं तुम्ही तर डायरेक्ट. अरे आता बघूया पुरणपोळी खाऊन. नाही झाड नाही झालं त्याच्यावर ताकद आली. आता ते टाकणार. टाका. मी काय बोलली? पुरणपोळी का कमाल आहे. 5 बॉल देणार आहेत मी कारण की हे आपले चॉकलेट गेमचे विनर आहेत म्हणून. ओ अरे जाईल जाईल. कॉन्सन्ट्रेट करा. ये या. ओ तर आपल्याला विनर भेटले आहेत. हे फर्स्ट, हे सेकंड आणि त्या थर्ड. तर आता आपण यांना मस्तपैकी प्राइज देऊया. या तुम्ही सेकंड विनर पण या. तुम्ही इकडे उभे राहा. तुम्ही पण या. तुम्ही पण या. बॉडी बाबा मी आता लांबूनच येते अशी. आधी तर हे तुम्हाला सुंदर असे रेड रोज. थँक्यू. या आपल्या सेकंड विनर आहेत. या आपल्या थर्ड विनर आहेत. त्यांना चॉकलेट दिलंय मी. पुरणपोळी खाऊन खाऊन त्यांना कंटाळा आला तर आता ते चॉकलेट खात. आणि या आहेत आपल्या विनर. थँक्यू. तर मला सांगा कसं वाटतंय तुम्हाला जिंकून? अरे एकदम तुम्ही मस्त. सांगा. आनंद होतो. म्हणजे सगळ्या खेळांमध्ये मी जिंकतच आले. हे बघा आता म्हणजे म्हातारे झाले तरी पण जिंकले. अरे कोण कोण बोलतो तुम्ही म्हातारे झाले? एवढं छान गाता तुम्ही, एवढं छान खेळ खेळलात, मग कसे म्हातारे झाले तुम्ही अजून? असं कधी बोलूच नका. जर आपण बोललो मी म्हातारी झाले तर आपण म्हातारी होणार. अजून बोलायचं मी तरुण आहे अजून. अजूनही यौवनात मी. येस. आता कसे बोललात? तुम्हाला कसं वाटलं? मला फार आनंद झाला. गिफ्ट मिळालं. वाटलं पण नव्हतं की गिफ्ट मिळू शकतं. नाही बॉलचं गेम बघून ते बोलत होते अरे बॉल काय जाणार आहे का, पण गेले. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय? छानच वाटलं मला. मी कधीच जिंकली नव्हती. म्हणजे बघा सोनमॅन सितारेमध्ये येऊन सगळे इकडे सितारे झाले आहेत. आणि जसं आपण यांना गिफ्ट दिले तसं आपण बाकीच्यांना सुद्धा नाराज करणार नाही. आपण सगळ्यांना एक छोटं छोटं गिफ्ट देणार आहे. आणि नाही नसेल आवडलं तरी तुम्ही यूज करा असं मी सांगेन. आणि नक्की करणार ना. हा तर आपण बाकीच्यांना पण एक छोटं छोटं गिफ्ट देऊया. आम्हाला सुद्धा तुझा सन्मान करायचा आहे. काहीतरी देऊन गिफ्ट. आशीर्वाद द्या. बस झालं. आशीर्वाद आहेच आमचे. धन्यवाद धन्यवाद. आणि खास माझ्या घरी आल्याबद्दल तुला मस्त कुंकवाचा करण. परत आल्यावर पण देणार. दुसरं काहीतरी देईन. थँक्यू. थँक्यू. बघा तुम्हाला आवडेल का नाही. आवडेल एवढं प्रेम. गणधाव रे मन पाव रे, गणधाव रे मन पाव रे, असं करायचंय. माझे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला लाव रे. गणधाव रे मन पाव रे, गणधाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला लाव रे.
द्वारिकानो नाथ मारो राजा रण छोड़ दे मोरे मने माया गाडे रे द्वारिकानो नाथ मारो राजा रण छोड़ दे मने माया लगाड्यो रे तेने मने माया लगाडी मारवाला तेने मने माया लगाडी वाला माला तेने मने माया लगाडी रे तेने मने माया लगाडी रे द्वारिकानो नाथ मारो राजा रण छोड़ दे तेने मने माया लगाडी रे. खूप छान वाटलं आज ह्यांच्याशी भेटून. आणि यांना कसं वाटलं, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान ग्रुप आहे तुमचा. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी असं वाटत असेल की एखादं भजन ठेवावं तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. मी ज्या मेन ऍडमिन आहेत यादव मॅडम, येस, त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय, तो यांचा नंबर आहे. तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते सुद्धा तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला जॉईन सुद्धा करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. तर आज खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी भेटून. आणि नक्की माझं चॅनल बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. येस येस येस. तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं यांची जर्नी ऐकून? तर अशीच नवीन नवीन स्टोरी, नवीन नवीन जर्नी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. Thank you.